हाय गाईज, तुमचं स्वागत आहे रिद्धी आणि भूपेंद्र चॅनलमध्ये. मला माहिती आहे तुम्ही माझा इन्स्टाचा हा ब्लॉग बघून आलात ना. हा जो ब्लॉग काढला तो स्पेशल आहे, कारण की ही एक हिडन प्लेस आहे, रिव्हर रिट्रीट करून. आणि हा रिसॉर्ट स्टेशनच्या 15 मिनटाचा जस्ट बघा त्यांचा नंबर आणि त्याची डिटेल अशीच मी यूट्यूबमध्ये दिलीच आहे व्हिडिओमध्ये. आम्ही जसं तिथे एंटर केलं ना, बघताच वाव, लुक ॲट अ प्लेस. इथे झाड, सिनरी सगळं एवढं छान छान आहे ना, असं वाटतं आपल्या गावी आल्यासारखं वाटतं एकदम. हे बघा गाईज, इथून स्टार्टिंग होते आणि या साईडला जे किचन मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये दाखवते. हे इकडचं पूर्ण व्ह्यूज आहे. इथे मस्त असं रूम आहे, वरती जकुजीवाला पण रूम आहे विथ बाथटब. हे त्यांचं छोटंसं मस्त असं गार्डन आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे हा एक सुंदरसा लावलेला हार्ट. आणि इथे आणि आम्ही ऑलरेडी चेकिंग केलेलं, तर तुम्हाला माझा मी रूम दाखवते. आम्ही हा कपल साधा रूम घेतलेला सेलिब्रेशनसाठी. हा मस्त त्याचा बेड आहे, इथे विथ अटॅच बाथरूम आहे. सॉरी गाईज, थोडं मेसी आहे. आणि विंडोवरून जस्ट वाव, इथून सगळ्या विंडोवरून नदीचे ग्रीनरी, नॅचरली नदीचे सगळे प्लेसेस हे बघा, सुंदर सुंदर आणि एवढे मस्त मस्त व्ह्यूज दिसतील ना तुम्हाला विंडोमधून. अशा या रूम्सला 2 विंडो होते माझ्या. आणि मी आणि आमच्या अन्नू लोकांचा बाबू. हे काय, आम्ही आता जस्ट रेडी झालून एक्सप्लोरच करत होतो रूम. आणि इथे एवढे सुंदर गार्डन्स विथ फ्लावर्स आहे, ब्युटिफुल ब्युटिफुल. अँड त्याची बिगेस्ट थिंग म्हणजे ही रिव्हर लाईक अ डायमंड. इथे असं शांत उभं राहिलं ना, जस्ट फॉरेवर मला फीलिंग होतं. आणि इथे बेस्टिंग रिव्हर राफ्टिंग पण करतात, खूप मस्त मस्त. आम्ही तर स्पेशली इथे पावसामध्ये व्हिजिटला आलेलो. हे बघा, इथून खालून जायचं आहे, बट हे जरा क्लोज केलं कारण की पावसामध्ये पाणी वर यावं म्हणून. इथे आपण गार्डनिंगसारखं बसू शकतो, नॅचरलच्या एवढ्या जवळ बसू शकतो. आणि गायच इथून असं सरळ गेलो ना की इथून वरती इथं मस्त असा इथे झोका बांधला होता. मला तर लय आवडतं झोका, पण आपण थोडं पुढे पण बघून घेऊया काय काय आहे ते. हे बघा गायच, मी पण लहान झाली, मी पण बोलले थोडा 1-2 राऊंड मारूनच घेऊया, आलो होतं इथे एवढ्या लांब. हा सेकंड झोका एकदम नदीच्या एकदम क्लोज होता, बट मस्त वाटत होता इथे. जसं याची एक बाजू एवढी ब्युटिफुलशी नदी आणि व्ह्यूज आहे, तर सेकंड आहे इथे एक स्विमिंग पूल आहे विथ नदीच्या एवढं क्लोज. आणि या ना पूलमधून ना सेम समोरचा व्ह्यू सेमच दिसतो, तुम्ही पण बघून घ्या. बेनिफिट म्हणजे कुठेही गेलो ना, चाइल्ड पूल लवकर भेटत नाही, पण या पूलमध्ये एक छोटासा किड्स पूल. आणि हिस्ट पॉईंट म्हणजे हा, इथे एक स्पीकर लावला जातो रात्री आणि इथे लाईक अ पार्टीसारखं वाईब. आणि काय हिट पॉईंट म्हणजे जेवण. कुठल्याही हॉटेलला लवकर चांगलं जेवण आणि गावठी पद्धतीने भेटणं इम्पॉसिबल, पण या हॉटेलला तुम्हाला अनलिमिटेड जेवण. आणि जेवणाला मस्त मस्त चपात्या, रायता. मग मी स्वतः टेस्ट करून बघितलं आहे म्हणून सांगते. नंतर छोलेची भाजी होती मस्त मस्त. नंतर पनीरची भाजी. आणि काहीच अनलिमिटेड आणि टाईम लिमिट नसते जेवणाला, तुम्ही जेवू शकतात कधी पण. डाळ आहे, देन हा राईस आहे. आणि स्पेशली नॉनव्हेजसाठी, सो नॉनव्हेज लवरसाठी चिकन अनलिमिटेड. छास होता इथे. चला टेस्ट बघूया. डाळ एवढी मस्त होती ना, मी तर फक्त डाळ, पुरी, चपाती आणि भाज्या आणि रायता ना, वाव. माझ्या नवऱ्याला पण विचारूया कसं जेवण आहे थोडं, कारण की त्याला माझं तर आवडत नाही पण आईचं आवडतं, पण खाऊ द्या. बोल बघा, तारीफ आली आहे जेवणाची. चला अनुभवजीला पण विचारूया. आमच्या बापुडीला तर एवढं आवडलेलं ना जेवण. आमच्या पिल्लू बघा, पिल्लू. हा बघा, ही जेवणाची प्लेस आहे त्यांची. हे सर्व करायला पण तिथे 3-3, 2-2 जण. बेस्ट थिंग म्हणजे हा त्यांचा गार्डन. हा बघा, इतकं मस्त आहे ना. इथे एक छोटासा हार्ट लाईक फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट्स आहे, खूप सारे सेल्फी पॉईंट्स. इकडचं नॅचरल, इकडचं व्ह्यू बघा गाईज. सो हा ब्लॉग कसा वाटला मला पण सांगा.